Hi everyone, welcome to my class of Inorganic Chemistry for CH502 TYBSc. So it's our second video on unit 5th. So let's begin. So it's the end of crystal field theory now, that is advantages and disadvantages of crystal field theory. Let's begin with the advantages of crystal field theory. It explains temperature-dependent paramagnetism and provides a theoretical basis for predicting a detailed magnetic behavior of coordination complexes. It can account for the distortions for the symmetrical geometries with certain limitations. It can account for the stability of different stereochemical arrangements observed in different complexes. It can explain the spectral properties of complexes involving the d-d orbital transition. It can explain the stability of intermediate activated complex formed during the kinetic studies of coordination compounds. It is remarkably successful in explaining the shapes of complexes. So overall, क्रिस्टल फील्ड थेरीमुळे काय आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहे. क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये आपण बघितलं, आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बघू शकतो. पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझम हे आपण क्लिअरली कॅल्क्युलेट करू शकतो वगैरे मॅग्नेटिक बिहेवियर ऑन थेरेटिकल बेसिस. ठीक आहे. So in this way CFT is very useful for having detailed magnetic behavior of any coordination complexes. While आताच आपण बघितलंय प्रीवियस व्हिडिओमध्ये की डिस्टॉर्शन जे असतात काही जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्समध्ये, की ऑक्टाहेड्रल जॉमेट्री कशी डिस्टॉर्टेड कोणत्या प्रकारे डिस्टॉर्शन येतं वगैरे ते आपण CFT थ्रू आपण स्टडी करू शकलो. ठीक आहे. इट वॉज पॉसिबल टू स्टडी द डिस्टॉर्शन फ्रॉम द सिमेट्रिकल जॉमेट्रीज. सिमेट्रिकल जॉमेट्रीपासून डिस्टॉर्शन कसं होतं आहे, एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये कशामुळे ते डिस्टॉर्शन बघायला मिळतं आहे ते आपण क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज आहे, स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज मीन्स कलर प्रॉपर्टीज. कॉम्प्लेक्सला कलर कशामुळे येतो, डी ट्रान्झिशन होतात. ठीक आहे. एका डी ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन जेव्हा अनदर डी ऑर्बिटल लेवलला जातो, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्रॉम T2G लेवल व्हेन जम्प्स टू एन EG लेवल, दॅट टाइम the complex shows color. That's why the spectral properties are explained on the basis of crystal field theory. So in this way it is useful. Then जे इंटरमिडिएट असतात त्यांची स्टेबिलिटी आपण क्रिस्टल फील्ड थेरीच्या बेसिसवरती एक्सप्लेन करू शकतो, जे आपण कायनेटिक स्टडीजमध्ये युजफुल असते. ठीक आहे. इट इज रिमार्केबल सक्सेसफुल इन एक्सप्लेनिंग द शेप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. इट इज व्हेरी सक्सेसफुल इन एक्सप्लेनिंग द शेप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस, नो डाऊट. ठीक आहे. आपण शेप्स इझिली एक्सप्लेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. The symmetry considerations involved in crystal field theory are identical to those of the molecular orbital theory. Symmetry considerations हे काय आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल सोबत मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी सोबत अगदी आयडेंटिकल आहे. सेम सिमेट्री कन्सिडरेशन्स आहे, म्हणजे ते EG ऑर्बिटल, T2G ऑर्बिटल अलॉंग विच एक्सिस अँड ऑल दॅट इज व्हेरी सिमिलर टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आपण आता नेक्स्ट टाइम स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आफ्टर दिस लिमिटेशन्स वी विल स्टार्ट मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. So let's see now the limitations or shortcomings of crystal field theory. Crystal field theory is a better approach than valence bond theory in some respect to explain the properties of transition metal complexes. However, crystal field theory suffer from some weaknesses and are as follows. आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी स्टडी केला होता, त्यापेक्षा नक्कीच क्रिस्टल फील्ड थेरी युजफुल आहे आणि बेटर अप्रोच आहे टू लुक आफ्टर द कॉम्प्लेक्सेस. ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस स्टडी करण्यासाठी बेटर अप्रोच आहे क्रिस्टल फील्ड थेरी. स्टील इट इज हॅव्हिंग सम विकनेसेस, म्हणजे काही शॉर्टकमिंग्स आहेत त्याचे. ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ. Crystal field theory assumes the interaction between the positively charged metal ion and ligand as point charges, which is purely electrostatic. Thus, there is no covalent bonding complexes. According to crystal field theory, ते मेटल आयनला काय पॉझिटिव्हली चार्ज आयन कन्सिडर करता आणि लिगँड काय आहे पॉईंट चार्ज कन्सिडर करता. दॅट्स वाय इट इज कम्प्लिटली बेस्ड अपॉन द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये होणारा अट्रॅक्शन, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. आणि आपण म्हणू शकतो आयोनिक बॉन्ड, ते आयोनिक बॉन्ड कन्सिडर करून ते स्टडी केला गेलेला आहे. दे आर नॉट कन्सिडरिंग एनी कोवॅलंट बॉन्डिंग कॉम्प्लेक्स. So this is the shortcoming of CFT.
ते कोवॅलेंट बॉन्डिंग दाखवत असलेले कॉम्प्लेक्स कन्सिडर करत नाही. क्रिस्टल फील्ड थेरी कन्सिडर्स द यूज ऑफ मेटल आयन डी ऑर्बिटल्स ओनली. मेटल आयनचे डी ऑर्बिटल कन्सिडर करता क्रिस्टल फील्ड थेरी, अँड इट डज नॉट कन्सिडर द यूज ऑफ एस अँड पी ऑर्बिटल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल. आपण क्रिस्टल फील्ड थेरी स्टडी करत असताना बघितलं, आपण काय बघितलं, डिजनरेट डी ऑर्बिटल. ठीक आहे, तर क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये फक्त डी ऑर्बिटलचा स्टडी केला जातो, बाकी एस आणि पी ऑर्बिटलचं कन्सिडरेशन नाही होत. सो दिस इज द शॉर्टकमिंग ऑफ CFT. इट डज नॉट कन्सिडर्स पाय बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस. पाय बॉन्डिंग कशी होते, काय होते ते एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही क्रिस्टल फील्ड थेरीच्या बेसिसवर. इट डज नॉट एक्सप्लेन सॅटिस्फॅक्टरीली द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ लिगँड्स. It do not explain why CN appears higher in spectrochemical series than F. Okay. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण बघितली आहे. CN हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे आणि F काय आहे, वीक फील्ड लिगँड आहे. पण ही स्ट्रेंथ कोणत्या बेसिसवरती आहे ते अजून क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये एक्सप्लेन करण्यात आलेलं नाही आहे. इट डज नॉट टेक into account the charge transfer spectra of complex. चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा ते एक्सप्लेन करत नाही, म्हणजे चार्ज ट्रान्सफर झाल्यानंतर जो स्पेक्ट्रा मिळतो वगैरे ते काहीच एक्सप्लेन करू शकत नाही क्रिस्टल फील्ड थेरी. फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड इट डज नॉट कन्सिडर्स. इट डज नॉट एक्सप्लेन द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा अँड द इंटेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्प्शन बँड्स. ओके, बॉन्ड्स, ॲब्झॉर्प्शन बॉन्ड्सची जी इंटेन्सिटी असते किंवा चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, हे दोघांची स्टडी CFTमध्ये घेतलेली नाही आहे. CFT हे एक्सप्लेन करू शकत नाही. सो ऑल दीज आर द लिमिटेशन्स ऑफ CFT. म्हणजे CFTमध्ये पण इम्प्रूव्हमेंटची गरज होती, कारण हे सगळं काही ते CFT एक्सप्लेन करू शकत नव्हतं. त्यामुळे नवीन एक थेरी पुढे आणण्यात आली, त्यालाच काय म्हणतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. ती आपण आता स्टार्ट करणार आहोत. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी ही थर्ड थेरी आहे आपण जे स्टडी करणार आहोत. पहिली आपण बघितली होती व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, सेकंड आपण बघितली ती क्रिस्टल फील्ड थेरी होती, आणि आता थर्ड मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. द मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, शॉर्टमध्ये आपण त्याला MOT असं म्हणतो. Although more complicated than the valence bond and crystal field theories, even though it explains more satisfactorily the nature of bonding involved in coordination complexes, this theory was proposed by Hunts and Mulliken in 1932. This theory was proposed by Hunts and Mulliken in 1932, and it satisfactorily explains the kind of bond present in the coordination complexes, as it was not explained by valence bond theory and crystal field theory, but here it is possible to explain the type of bond present in the complex. So in this way it is satisfactory and even improved theory. For the better understanding the molecular orbital theory, some basic knowledge of symmetry is essential. Okay, it would be again convenient to explain symmetry symbols which would be used in discussion of molecular orbital diagram. The symmetry symbols used for metal orbitals of octahedral complex are as follows. इथे आता ऑर्बिटल्सला सिमेट्री सिम्बॉल्स देण्यात आले, ते आपण बघू. एसला A1G, एसला A1G ने डिनोट करतो आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये. PX, PY आणि PZ हे जे ऑर्बिटल्स आहे त्याला T1U ने डिनोट केलं जातं. T1U हा सिम्बॉल यूज करतो आपण. dx² आणि -y² अँड dz² या दोन ऑर्बिटल्ससाठी आपण EG वापरतो, आणि dxy, dyz आणि dz² याच्यासाठी आपण काय वापरतो, T2G. हे दोन तर आपण बघितले होते या आधी, जेव्हा क्रिस्टल फील्ड थेरी स्टडी केली त्यावेळी पण हेच दोन सिम्बॉल होते, बरोबर. EG आणि T2G हे दोन नवीन आहेत आपल्यासाठी, S आणि P साठीचे, तर हे दोन लक्षात घेणे गरजेचे. एस साठी काय आहे A1G आणि PX, PY, PZ साठी T1U. Where A, E and T stands respectively for non-degenerate. इथे हा नॉन डिजनरेट साठी आहे. डबली डिजनरेट साठी E वापरतो. E कशासाठी, डबली डिजनरेट म्हणजे दोन ऑर्बिटल एका सेम इक्वल लेवलला आहे म्हणून E, आणि ट्रिपली डिजनरेट ऑर्बिटल जेव्हा T वापरतो तेव्हा काय आहे, ट्रिपली डिजनरेट म्हणजे तीन ऑर्बिटल्स इक्वल लेवलला आहे, बरोबर. दॅट्स वाय T.
The general approach of the theory is linear combination of atomic orbital. इथे आपण लिनियर कॉम्बिनेशन बघणार आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्सचं मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये. त्यालाच काय म्हणतात LCAO, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. अझम्पशन्स, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचे काही अझम्पशन्स आता आपण बघूया. The metal orbitals, namely s, px, py, pz, dx square minus y square and dz square, undergo linear combination with matching symmetry ligand orbitals to form sigma bond and anti-bonding orbitals. हे जे काही ऑर्बिटल्स आहे हे एस पी आणि डी ऑर्बिटल्सचे, ठीक आहे, हे ना सिमेट्री मॅच करत असलेल्या ऑर्बिटल्स सोबत बॉन्डिंग फॉर्मेशन करतात, ठीक आहे, आणि अँटी बॉन्डिंग पण फॉर्म करतात. अशा ऑर्बिटल्स फॉर्म करतात. द 3 मेटल ऑर्बिटल्स नेमली dxy, dyz, dzx आर सुटेबल फॉर पाय बॉन्डिंग. हे जे 3 ऑर्बिटल आहे dxy, dyz आणि dzx, हे ऑर्बिटल्स सिग्मा बॉन्डिंग फॉर्म करत नाही, हे पाय बॉन्डिंग फॉर्म करतात, ठीक आहे. इच लिगॅंड ऑर्बिटल्स अज्युम टू हॅव ॲटलिस्ट 1 सिग्मा ऑर्बिटल. इच लिगॅंड ऑर्बिटल्समध्ये एक तरी सिग्मा ऑर्बिटल हा प्रेझेंट असायला हवा, ठीक आहे. आणि द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल दॅट इज BMOs हॅव लोवेस्ट एनर्जी व्हाईल अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल दॅट इज ABMOs हॅव हायेस्ट एनर्जी. BMOsपेक्षा BMOsची एनर्जी कशी असेल, कमी असेल, कारण ते स्टेबल असतात, बॉन्डिंग आर स्टेबल, राईट. आणि जे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल असतील दॅट इज ABMOs आर हॅविंग हायर एनर्जी. त्यांची एनर्जी कशी असेल, जास्ती असते, कारण दे आर अनस्टेबल. आफ्टर ऑल दे आर अँटी बॉन्डिंग. दिस थेरी कन्सिडर्स प्युअरली आयोनिक, प्युअरली कोव्हॅलेंट अँड इंटरमिडिएट बॉन्डिंग बिटवीन मेटल, आयन अँड लिगॅंड. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी 3 प्रकारचे बॉन्डिंग कन्सिडर करते. प्युअर आयोनिक, प्युअर कोव्हॅलेंट आणि इंटरमिडिएट, म्हणजे आयोनिक आणि कोव्हॅलेंटच्या मधली बॉन्डिंगसुद्धा ते कन्सिडर करतात. This theory explains relative strength and stability of the bond involved in complex. बॉन्डची स्टेबिलिटी आणि स्ट्रेंथ दोघंही हे एक्सप्लेन करते ही थेरी. The magnetic property of the complex is considered by this theory. Magnetic property is also considered in this theory. The total number of electrons of metal ion and ligands are then filled in the molecular orbital theory using above Hund's rule and Pauli's exclusion principle. हे तिघही रूल ओबे केले जातात या थेरीमध्ये, ठीक आहे. इलेक्ट्रॉन फिल करताना हे तिघ रूल ओबे करून मगच इलेक्ट्रॉन फिल केले जातात. नाउ वी विल सी सिग्मा बॉन्डिंग इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो आता आपण बघू सिग्मा बॉन्डिंग कशी होते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये. Consider a metal ion surrounded octahedrally by 6 ligands and suppose that each ligand has a filled sigma orbital. एक मेटल आयन आपण कन्सिडर करायचं आहे, त्याच्या आजूबाजू 6 लिगँड्स आहे, ते कसे ऑक्टाहेड्रली सराउंडेड आहे हां, आणि इच लिगँड इज हॅव्हिंग फिल्ड सिग्मा ऑर्बिटल. एका लिगँडकडे, प्रत्येक लिगँडकडे काय आहे, फिल्ड सिग्मा ऑर्बिटल आहे, पी सिग्मा ऑर्बिटल, हां, which is capable of forming sigma bond with the metal ion. Each of this is forming sigma bond with the metal ion. The metal orbitals used for sigma bonding are, जी ऑर्बिटल आपण सिग्मा बॉन्डिंगसाठी यूज करतो ते काय आहे, A1G. A1G म्हणजेच काय, S ऑर्बिटल. T1U that is Px, Py, Pz and EG orbital that is dx square minus y square and dz square orbital. असे हे 3 ऑर्बिटल्स यूज केले जातात सिग्मा बॉन्ड फॉर्मेशनसाठी. द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ A1G, T1U and EG orbitals of metal with the corresponding symmetry orbitals of ligands. सेम ऑर्बिटल्स आपण लिगँडचे घ्यायचे आणि मेटलचे, यांच्या दोघांमध्ये काय ओव्हरलॅपिंग होईल, ठीक आहे. आणि मग काय भेटेल आपल्याला, 6 बॉन्डिंग ऑर्बिटल मिळतील. इट गिव्ह 6 बॉन्डिंग अँड 6 अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. शो सम ऑफ द कॉम्बिनेशन. अच्छा, आता आपण हे कॉम्बिनेशन कसं होतं ते बघणार आहोत. नाउ लुक ॲट दिस. जेव्हा एस ऑर्बिटल यूज करतो, ठीक आहे, आपण हा काय आहे, मेटल ऑर्बिटल्स आहे आणि हे काय आहे, लिगँड ऑर्बिटल्स आहे, आणि यांचं
मॉलिक्युलर ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन कसं होतं ते बघणार आहे. एस ऑर्बिटल आणि A1Gचे लिगँड ऑर्बिटल हे 6 लिगँड्स अप्रोच करतील बरोबर वेगवेगळ्या दिशेने. 6 लिगँडचे हे काय आहे एस ऑर्बिटल आहेत आणि एस सेंटरमध्ये काय आहे हा येईल. सो ओव्हरऑल जो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसा दिसेल हा मेटलचा ऑर्बिटल एस ऑर्बिटल आणि हे एस ऑर्बिटल कसले आहेत लिगँडचे. तो यांची काय झाली ओव्हरलॅपिंग झाली आणि मग हे काय झालं आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झालं आहे. ठीक आहे. आता अँटी बॉन्डिंग कशी होते ते बघू आपण. एस ऑर्बिटल आणि इथे बघा जो एस ऑर्बिटल असतो त्याच्याकडे काय असतो प्लस चार्ज असतो आणि इथे काय आहे प्लस चार्ज म्हणजे प्लस प्लसमध्ये ओव्हरलॅपिंग आहे हां. आणि इथे अँटी बॉन्डिंग आहे हे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे यांच्याकडे काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे. अँड ऑन ओव्हरलॅपिंग यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग तर होणार नाही पण हे काय फॉर्म करतील अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झाले प्लस मायनस these are forming anti-bonding molecular orbitals. So this was molecular orbital diagram. ठीक आहे. सो ही कशासाठी बघितली आपण एस ऑर्बिटलसाठी. सो फॉर दिस व्हिडिओ दॅट्स इट. नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी फर्दर. ॲक्च्युली 1 is remaining. ओके आपण हे विसरलोच. PX मध्ये म्हणजे T1U जे ऑर्बिटल त्यांच्यामध्ये कशी बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग होते ते बघू आपण. लुक ॲट दिस नाव. हां इथे मायनसचा लोब आहे आणि इथे प्लसचा लोब आहे. दिस पी ऑर्बिटल इज अलॉंग एक्स एक्सिस दॅट इज इट इज PX ऑर्बिटल. हां आणि सेम लिगँडचं घेतलं आपण अलॉंग एक्स एक्सिस आहे एक लिगँडचं इकडे इथे काय मायनस आहे इकडे प्लस आहे. ओव्हरलॅपिंग केल्यानंतर काय आलं आहे मायनसजवळ मायनसची साईन आली आहे प्लसजवळ प्लसची साईन आली. दॅट्स वाय इट इज अ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. आणि जेव्हा PZ अच्छा आता ही काय आहे आपण अँटी बॉन्डिंग बघणार आहोत. अलॉंग PX इट इज मायनस लोब दिस वन इज पॉझिटिव्ह लोब आणि इथे काय आहे पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. ठीक आहे. आफ्टर गेटिंग ओव्हरलॅप्ड it will come like plus minus will be closer and here plus minus, so hence it is a anti-bonding molecular orbital. So in this way anti-bonding molecular orbital is shown. तसंच हे PYचं शो करण्यात आलं आहे बघा. PYचं निगेटिव्ह लोब हा पॉझिटिव्ह लोब आणि हे लिगँडचे लोब्स पॉझिटिव्ह आणि दिस निगेटिव्ह. ठीक आहे. ओव्हरलॅपिंग झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो दिस इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. PY काय आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल शो करतो इथे. ठीक आहे ओव्हरलॅपिंग नंतर. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. वी विल स्टडी इट फर्दर इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे सेफ अँड थँक यू.